आजचा पत्र लिहूया आजीसाठी. आजी घरातली अशी व्यक्ती जिच्याकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो. पोट दुखलं, हिंग लाव. सर्दी झाली, वाफ घे. आणि मन खराब होत असेल तर फक्त तिच्या जवळ बसलं तरी बरं वाटायचं. लहानपणी आजीचं घर म्हणजे वेगळीच मजा असायची. ना अभ्यासाची घाई, ना कसला ताण. फक्त खाऊ, लाड आणि हव्या त्या गोष्टी. आणि आजीचं एक भारी असतं, आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासाठी आपण कायम लहानच असतो. आणखी थोडं जेव, एवढा बारीक का झालायस, स्वतःची काळजी घेत जाणार आहे जरा. हे बोलणं कधी बदलतच नाही. आणि आजी म्हणजे फक्त लाड करणारी व्यक्ती नसते. परंपरा, सण आणि सणांचं महत्त्व या गोष्टी नकळत आजीकडूनच शिकायला मिळतात. दिवाळीतले फराळ, उत्सवातली धावपळ, देवापुढे बसून केलेली प्रार्थना, घरातली ती ऊब आजीमुळेच असते. आणि आजीच्या आजचं जेवण म्हणजे फक्त नुसती चव नसते, त्यात माया असते, आपुलकी असते आणि न बोलता मिळणारा आधार असतो. कधी गोष्टी सांगणारी, कधी आपल्या बाजूने भांडणारी, कधी उगाच डोक्यावरून हात फिरवणारी. आजी म्हणजे घरातली शांत माया असते. आणि एक गोष्ट मात्र खरी, घरात आजी असेपर्यंत घराला घर पण असतं. जर तुम्ही पण रिलेट करत असाल तर तुमच्या आजीला हा व्हिडिओ नक्की पाठवा.